राष्ट्रगीताकडे आपण वळतोय। सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण लाईनअप मध्ये राहा, फक्त खेळाडूंनी लाईनअप मध्ये या। योगेश शेलार आपण इकडे आलात तरी चालेल, विजयजी घोडे आपण सुद्धा आलात तरी चालेल। भारताची आन बान शान राष्ट्रगानाकडे आपण वळतोय। बसलेले सर्व प्रेक्षक विनंती करतोय आपण उभं राहायचंय, आपल्या डोक्यावरची कॅप उतरवायची आहे। बसलेले सर्व प्रेक्षक उभे राहा, डोळ्यावरती गॉगल असेल तो सुद्धा आपण उतरवा, चष्मा असेल तर चालेल। एक साथ सावधान, 1 2 3। जनगण भारत माता की वंदे। दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढे यावं। फायनल मॅचचा टॉस आपण करणार आहोत। ऐका ऐका, एक विशेष सांगतो, आपला भारत स्वतंत्र 1947 नाणेफेक करणार आहोत या फायनल मॅचची। केला जाईल। जतीन पाटील आपण सुद्धा यायचे, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आपल्या सोबत जोडले जातील। तर फायनल मॅचचा टॉस केला जातोय, रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। संतोष माता स्पोर्ट्स अनगाव विपक्षात आई गावदेवी पारिवली टॉस जिंकलाय। आई गावदेवी पारिवली टीम 3 षटकांचा सामना असेल। टॉस जिंकून फायनल मॅच मध्ये काय निर्णय असेल? बॅटिंग करत असताना किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल या फायनल मॅच मध्ये? 40 ते 45। कोणाकोण अपेक्षा असतील? यश पाटील, यश मात्र वगळता पूर्ण टीम करून अपेक्षा आहे। धन्यवाद। फिल्डिंग करायचे, समोरच्या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये। धन्यवाद, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। मान्यवरांना विनंती करतोय आपण लगेच मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। तर आपण पाहतोय शुभेच्छा येत असताना युवा नेता पारिवली सागरजी भालेराव यांच्या माध्यमातून आई गावदेवी पारिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात। खूप खूप धन्यवाद युवा नेता सागरजी भालेराव। तर फायनल मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय आई गावदेवी पारिवली टीमने। प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे। आपण पाहताय देपोली बिग बॅश 2025 फायनल मॅच। कोणता संघ चॅम्पियन ठरेल याचं उत्तर मात्र या मॅच नंतर आपल्याला मिळेल।
तर आपण व्यासपीठावर जात आहोत. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करत आहोत. चला बॅटर आपण लगेच मैदानात यायचंय. राकेश पाटील, यश म्हात्रे, आपण लगेच मैदानात उतरायचंय. वेल दौडू नका. भावेश गायकर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. शाही सन्मानाकडे आमचे सहकारी समालोचक जोडले जातील. तर सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वंडर बॉय ऑफ पारिवली यश म्हात्रे, तर त्याच्या साथीने आपण बघतोय कॉट्रोल ऑफ पारिवली राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. धन्यवाद सुनील पाटील. वळूया शाही सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोशन पाटील, ज्यांनी प्रत्येक मॅच करता आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ मॅन ऑफ गुच्छाने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. पहिला चेंडू, जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. यावेळेस पहिला चेंडू पाठवलाय. पंचांचा काय इशारा येईल? हा येतोय धमाका ब्लास्ट, 6 षटकार. धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट, पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. धमाका दाखवलाय पहिल्याच बॉलवर राकेश पाटीलनं. आघात केलाय, सुरुवात केली षटकारानं. 6 धावा जोडत असताना आपण पाहतोय राकेश पाटील. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं डीप मध्ये. त्या दरम्यान चांगली कॉर्निंग पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना राकेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 8 अंकावर. 2 चेंडूवर 8 धाबा खर्च केल्यात गोलंदाज जय. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजेच 1 धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. तर मैदानाच्या बाहेर जेल पकडला तर यशवंत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. या दरम्यान स्ट्रोक आहे चांगला, संधी होती क्षेत्ररक्षकाला, झेल सुटला. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. आणि दरम्यान 2 धावा. राकेश पाटीलचा झेल किती मागात पडू शकतोय तो मात्र शेवटच्या क्षणाला अनगाव टीमला कळू शकतोय. अगदी बरोबर, कारण की राकेशचा झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उचली घेणारा हा चेंडू जागते रेवचा आदेश देत असताना आपण पाहतोय. तर वेदांत पाटील पारिवली यांच्या माध्यमातून आई गावदेवी पारिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. राकेश भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्यात. आई गावदेवी पारिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद राकेशजी भोईर. आणि राकेश भोईर यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार घेतले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज प्रोत्साहन दिलं जातं पाठी राख्यांकडून. गोलंदाज जय कम बॅक करतोय. धाबा आल्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. आणि क्रिकेट विश्वात आपण पाहिलं असेल वार पलटवार करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूनं. यावेळेस पुण्याच्या एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला खोरपा टप्प्याचा. लगातारचे 3 चेंडू, कुठली धाव आली नाहीये. आणि धावसंख्या आपण पाहतोय स्थिर राहिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 11 धावा फलकावर, बिनबाद 11. एकंदरीत जमेची बाजू ठरू शकते. पहिल्या ओव्हरमध्ये 11 बनवल्यात, कुठली विकेट गमवली गेली नाहीये.
म्हणजेच चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु पहिल्या षटकातील शेवटचे 3 चेंडू अप्रतिम राहिलेत गोलंदाजाचे. कमबॅक केलंय गोलंदाजाने या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आपण पाहतोय. हर्षलला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर असेल वंडर बॉय ऑफ पारिवली यश म्हात्रे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग साधता आलं नव्हतं, तिथे चेंडू गरगरत राहिला. कुठली धाव यावेळेस घेता आली नाही यश म्हात्रेला. परिस्थिती आहे ती मात्र बघून फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत त्या पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागतील या फायनल मॅच मध्ये यश म्हात्रेला. आणि परिस्थिती जुमानून जो पुढे जातो तो मात्र यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचतोय. ते शिखर गाठावे लागले या बॅटरला. इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हर्षल चांगली गोलंदाजी करत असताना यश म्हात्रेच्या विरोधात. अगदी बरोबर सुनील पाटील. जर आपण पाहिलं तर हर्षलला सुद्धा ठाऊक आहे की यश एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्यासमोर गोलंदाजी कशी करावी, दक्ष पद्धतीने गोलंदाजी. यावेळेस इनफिल्डच्या वरन पाठला केला जातो चेंडूचा. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय यश म्हात्रेचा वार. चेंडू सीमारेषा पार. 4 चौकार. धन्यवाद. रोहन पाटील जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव गेले होते आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 निर्धावाने झाली होती. त्यानंतर मात्र 4 धावा आल्यात. म्हणजे 5 चेंडू नंतर 4 धावा जोडत असताना आपण या दोन्ही बॅटरला पाहतोय. अगदी बरोबर. धावांची नितांत गरज आहे पारिवली संघाला आणि त्या दृष्टिकोनातून इथून मात्र चांगल्या रीतीने धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 15 धावा. हर्षल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चला बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. या वेळेकडे सुद्धा आपण लक्ष द्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस गती कमी होती. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये जाळ्यामध्ये अडकवल्या गेलं. पहिल्या विकेटचं होईल पतन. यश म्हात्रेला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का. तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. प्रयत्न चांगले राहिले या गोलंदाजाचे. ज्या पद्धतीने पाहिलं तर चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय, पलटवार केलाय या ओव्हरमध्ये हर्षल या गोलंदाजानं आणि यश म्हात्रेला माघारी परतवलं गेलं. न्यू बॅटर आपण पाहतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस फुल टॉस आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. 4. पंच काय निर्णय? बीमरचा इशारा दिला गेलाय. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून फ्री हिटचा फायदा असेल. अक्षय समोर ही संधी असेल. संधीचं सोनं करावं लागेल. या चेंडूवर किती धावा जमा करेल अक्षय? कमबॅक करेल गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्ड फ्री हिट आहे चेंडू. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना डीप मध्ये चेंडू निघून गेला होता. फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही. फक्त 2 धावा. धावसंख्या आपण पाहतोय चावून पोहोचला गेलाय 22. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज हर्षल. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. चांगलं यष्टी रक्षण आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडू
2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 22-22. अगदीच एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय आपण पाहतोय पारिवली संघाचा, त्या निर्णयाला साजेशी कामगिरी सुनील पाटील इथून मात्र आपण सुरेखरित्या बजावलेली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजाने 11 धावा जोडल्या. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावा षटकामध्ये सुद्धा 11 धावांची सरासरी ही मात्र कायम राखली. अगदी बरोबर. पहिल्या ओव्हरमध्ये 11 बनवल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 बनवल्या. आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये किती बनवल्या जातील आणि कितीचं टार्गेट उभं केलं जाईल हे प्रश्नचिन्ह उभं राहिले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राकेश पाटील. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. हा येईल धमाका. षटकार 6. राकेश पाटीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जितीनच्या विरोधात हल्ला चढवला गेलाय. यावेळेस ऑन साइडला खेळत असताना 1 धाव तर कंप्लीट झाले. थोडंसं फंबल झालं. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना राकेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 30 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. कमालीची बॅटिंग करत असताना सलामीवीर आपण पाहतोय राकेश पाटील. यश मात्रे माघारी परतल्यानंतर सूत्र आपल्या हाती घेत असताना यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टॉल वसूल करत असताना चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हा येईल षटकार 6. स्वप्न पूर्ण होत नसतं. हे धाडस मात्र बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 मध्ये 14 धावा जमा केल्यात आणि षटकारांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. विकेटच्या मागे चेंडू निघून गेलाय. बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल फलकावर. धाव संख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 37 या अंकावर. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू हाताळले गेलेत. 50 रुपयाचा कॅश प्राइज झालाय गुरुनाथ शेलार यांच्या माध्यमातून. या दरम्यान अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 37 तर मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल की गोलंदाज मात्र फलंदाजाला शांत ठेवेल. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेच्या जवळ. चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट गमावली गेली अंतिम चेंडूवर. इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात 37-38 कराव्या लागतील आई संतोष माता अनगाव टीमला विजय करिता. धन्यवाद सुनील पाटील. आपण जर पाहिलं तर निश्चितच जिंकण्याकरता 38 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
चला मॅचला सुरुवात करायची. सलामीचे बॅटर्स मैदानात आलेत. आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. टाइम वेस्ट करू नका. पंचांकडे ती जबाबदारी असेल. आपण लगेच कॉलिंग द्यायचे. जर आपण दुसरा पुकार दिला त्यानंतर मात्र पारवी टीमला पॅनलाइज केलं जाईल. आपण टाइम वेस्ट करू नका. चला मॅचला सुरुवात करायची. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 37 बनवले आहेत. 38 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय. परंतु चॅम्पियन ठरायचं असेल तर मात्र या 38 धावा कंप्लीट कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय क्वार्टर ऑफ पारिवली राकेश पाटील सज्ज होते आमचे समालोचक मित्र दुसऱ्या सत्राकरिता रोहन पाटील. धन्यवाद सुनील पाटील. वळूया सामन्याकडे. ग्रँड फिनाले, मेगा फिनाले. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. पायचीची अपील. मिलिंद मडवी बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. षटकार लगावली तर विजय गोडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात. तर प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अजय जोशी यांच्या माध्यमातून ओवली यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज अजय जोशी यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. निश्चितच बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राकेश पारिवली संघाकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू. इथून मात्र चेंडू हवेत आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेग बाईचा इशारा. 1 धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 1 या अंकावर. तर विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राकेश भोईर यांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं पाटी राख्यांकडून मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण पाहतोय रोहन पाटील पाहिलं तर 38 धाबांचं चेस कंप्लीट करायचंय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरला. अगदी बरोबर. मोठं लक्ष आहे. संध्याकाळचं सत्र आहे. हवाई हल्ले, हवाई सफर निश्चित करावी लागेल. पण हे तितकंच सोपं नसेल. गोलंदाज राकेश एक जबरदस्त बहारदार धमाकेदार गोलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 3 धावा. धावफलक स्थिरावलंय. गोलंदाज राकेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर फलंदाज आहे आपण पाहतोय प्रफुल्ल. बॅटची कडा. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दर्जेदार गोलंदाजी साकारतोय गोलंदाज राकेश. आपण पाहतोय 5 चेंडूची हाताळणी त्याने अतिशय दक्ष पद्धतीने केलेली आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 3. 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉल. गुड पीस ऑफ बॉलिंग. 1 षटकाची अखेर. 3 धावा फलकावरती. आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. व्हॉट मॅच. अप्रतिम षटक हाताळलं गेलं राकेश पाटील. आणि या हंगामामध्ये पाहिलं तर अप्रतिम कामगिरी राहिली या गोलंदाजाची. आणि तीच कामगिरी या मॅच मध्ये करत असताना आपण राकेश पाटीलला या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय फायनल मॅच मध्ये.
कम्मालीची बॉलिंग करत असताना राकेश पाटील आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. आता मात्र दुसऱ्या षटकाकरिता यश मात्रेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहणार आहोत. सेकंडला आपण पाहतोय जितेन, त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून देपोली गावाच्या टोकाकडनं यश मात्रे सज्ज होतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानंतर इन कटर आतमध्ये आला. निर्धाव चेंडू टाकत असताना आपण यश मात्रेला पाहिलं. अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना आपण पाहतो या इनिंग मध्ये राकेश पाटील नंतर यश मात्रे. क्रिकेटचा दर्जा आहे आणि या दर्जाला सांभाळून इथून मात्र गोलंदाज राकेश मात्रे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. गुड पीस ऑफ बॉलिंग. अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाजीचा चांगला दर्जा हाताळतोय राकेश. यश याला आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू निघून चाललाय. चेंडू इथून मात्र आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही. आणि इथून मात्र सामन्याची पकड मजबूत करतोय तो पारिवली संघ. अगदी बरोबरच सामन्यावर पकड करत असताना आपण पाहतोय. परंतु पकड करत असताना आपल्याला कौशल्य मेहनती करावी लागते. ही मेहनत मात्र या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यश मात्रे पुन्हा एकदा यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्पेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजेच एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 5 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. अगदीच यशने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. गतीमध्ये परिवर्तन केलं पण चेंडूने मात्र दिशा बदलली आणि परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेस मात्र पुढचा चेंडू खेळून काढलाय. चेंडूला एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावर. 6 रन्स ऑन द बोर्ड. संघर्ष करत असताना आपण पाहतोय ताबांसाठी यश मात्रेच्या विरोधात मोठे पटके येत नाहीत. परंतु मोठ्या पटकांसाठी जावं लागेल. यावेळेस गती कमी होती. लाईन चुकीची घडली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिरिक्त भरणा राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 7 या अंकावर. आता मात्र यश मात्रे याने जे कमालीचे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नामध्ये थोडासा असफल राहिलाय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार यश मात्रे याचा. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आणि चेंडू इथून मात्र बॅटचं चुंबन घेताना पाहायला मिळेल आणि फलंदाज जितेन बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर फलंदाज जितेनला परतावा लागला. हिट विकेटच्या माध्यमातून परतला गेलाय. कमालीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यश मात्रे. कमाल तेव्हाच करता येते तुमच्यामध्ये कौशल्य असायला हवंय आणि ते कौशल्य दाखवत असताना आपण यश मात्रेला पाहतोय. त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. एकत्रितचा भरणा आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 1च्या बढतीनं पुढे जात असताना 8 या अंकावर. इथून मात्र फटका चांगला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षकाचा जर आपण विचार केला तर चांगले प्रयत्न त्याने मैदानाच्या आतमध्ये केले आणि एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती. आणि आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांचं समीकरण जे राहिलंय ते फलकावरती आपण जर पाहिलं तर एकंदर आपण पाहतोय 28 धावांची गरज आहे. समीकरण मोठं आहे परंतु समीकरण किती मोठं असलं तर तुम्हाला कष्ट मेहनत जिद्द चिकाटी धाडस मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. या 6 चेंडू मध्ये तुम्हाला 28 धावा कराव्या लागतील. चॅम्पियन हे नाव कोरायचं असेल तर बिग बॅश देपोली 2025 मध्ये. परंतु हे केलं जाईल का की अंतिम षटक मात्र चांगल्या पद्धतीचं राहील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जतीनला आणलं गेलंय. गोलंदाज जतीन बॉलिंग ट्रॅक वरती
राईट आर्मवरती विकेटचा मारा सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता षटक हाताळण्याकरता 6 चेंडू 28 धावांची गरज. गुड पीस ऑफ बॉलिंग स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी साकारतोय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जतीन याला दर्जा काय आहे तो सिद्ध करताना. राईट आर्मवरती विकेटचा मारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये आउटफील्ड खराब. चेंडू अडलाय थांबलाय. एकच धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. खऱ्या अर्थानं 3 धावा झाल्या असत्या पण फलंदाजाने उत्सुकता दर्शवली आणि त्या कारणास्तव 1 धाव फलकावरती जोडली जाईल. 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. स्विंग आणि मिस पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर दक्ष पद्धतीने इथून मात्र सामन्याची पकड आहे ती मात्र मजबूत करत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो पारिवली संघ. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी डॉट बॉल निर्धाव चेंडू. क्या बात है क्या बात है लाजवाब गोलंदाजी. 2 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय डाऊन द ग्राउंड. 1च धाव मिळते आणि आता मात्र फक्त औपचारिकता पूर्ण करण्याचं काम इथून मात्र केलं जाईल असंच म्हणावं लागेल. 1 चेंडू धावांची गरज आहे 26 आणि पारिवली संघ ठरतोय बिग बॅश धमाका देपोलीचा 2025 चा चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. वेल डन वेल प्लेड. राकेश पाटील यश म्हात्रे जतीन पाटील आणि अक्षय अँड ऑल टीम वेल डन वेल प्लेड. अभिनंदन आई गावदेवी पारिवली टीम. जल्लोष 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 पाहायला मिळतोय. आई गावदेवी पारिवली टीम ठरलाय चॅम्पियन बिग बॅट 2025 चा. धन्यवाद डीजे. तर आपण शुभ सन्मान करणार आहोत. सुनील पाटील यांना विनंती करतोय की मोतीराम पाटील आमचे भाऊ जे आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. मोतीराम पाटील साईगाव आमचे भाऊ जे आहेत त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र करत आहोत आपण. शुभ सन्मान केला जातोय मोतीराम पाटील आमचे भाऊजी साईगाव यांचा शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद. आपण आलात या व्यासपीठी शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अभिनंदन आई गावदेवी पारिवली टीम. अभिनंदन आई संतोष माता अनगाव टीम. अभिनंदन साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम. 3 टीमचा पुनश्च एकदा आभार. आपण या स्पर्धेकरिता उपलब्ध राहिलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं देपोली स्पोर्ट देपोली ग्रामस्थांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. आभार मानावे लागतील. युज्युअल केबल नेटवर्क लाईव्ह प्रक्षेपणाचं जे घराघरात पोहोचवलं गेलं. प्रोप्रायटर विजय पाटील ऑपरेटर रुपेश ठाकरे यांनी घराघरात ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलं. आमचा आवाज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पोहोचवण्याचं काम प्रतीक डीजे प्रतीक पावशे यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि पंचांची भूमिका खऱ्या अर्थाने खूप मोलाची राहिली. राजेंद्र बजागे सर मुरलीधर